Good morning, friends. Today we are going to learn the remaining part of this lesson. Great scientists have a questioning mind. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा या ठिकाणी थोर किंवा महान शास्त्रज्ञ असलेले रामन यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की रामन हे जे होते त्या ठिकाणी ज्यावेळेस ते कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज निघालं होतं आणि त्या जहाजामध्ये ते होते ते लंडनच्या बंदरातून निघालेलं जहाज होतं हे आपण पाहिलं होतं. आणि त्यावेळेस त्या समुद्र प्रवास करत असताना म्हणजेच त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये अनेक विचार येत होते आणि विचार करत असतानाच एक महत्त्वाचा विचार म्हणजे की ज्या समुद्रामधून ते प्रवास करत होते त्या समुद्रातील पाण्याचा रंग आणि वरती पाहिल्यानंतर आकाशाचा रंग त्या ठिकाणी एकसारखा होता. आणि मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला किंवा प्रश्न आला की या दोन्हीचा जो रंग आहे तो कसा आहे, समान आहे, एकसारखा आहे आणि तो का आहे. तर मला वाटतं आपण इथपर्यंत आलो होतो. आता पेज नंबर 57 पानावरती आता तुम्ही लक्ष द्या किंवा पहा. आपण हा पॅराग्राफ किंवा राहिलेला भाग पाहूया. हिज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रिझन could be the scattering of light by water molecules. तर बघा ते काय म्हणतात, त्यांच्या मनामध्ये असं वाटत होतं की पाण्याचे जे परमाणू असतात त्यांच्याकडून त्या ठिकाणी प्रकाशाचं काय आहे तर विकिरण होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे काय होत आहे तर ते पाणी जे आहे ते निळं वाटत आहे किंवा आकाशाप्रमाणे वाटत आहे. हावेवर हिज थेअरी वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. आता असं जरी असलं त्या ठिकाणी प्रकाशाचे विकिरण जरी होत असेल असं जरी असलं तरी त्यांचा हा जो सिद्धांत होता तो सिद्धांत काय व्हायचा होता, सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. आणि मग जहाज जे होतं ते कलकत्त्याला पोचल्यानंतर लगेच आपला जो सिद्धांत होता तो सिद्ध करण्यासाठी किंवा ते सर्व जगाला जगापुढे आणण्यासाठी त्यांनी लगेच काय केले ते ताबडतोब निघून गेले. His research in optics, the science of light, resulted in the discovery of Raman effect. बघा आता रामन इफेक्ट हा काय आहे, एक प्रसिद्ध असलेला इफेक्ट आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी जे संशोधन केलं म्हणजेच विशेषतः त्यांनी केलेलं जे संशोधन होतं ते कशामध्ये होतं तर त्यांनी केलेलं जे संशोधन होतं ते ऑप्टिक्समध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. ऑप्टिक्स म्हणजे दृकशास्त्र. आणि त्याचा परिणाम असा झाला दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा, त्या ठिकाणी रामन इफेक्टचा शोध लागला. रामन परिणाम असं त्याला आपण म्हणू शकतो. ही काय आहे, ही त्यांची थिअरी आहे किंवा त्यांचा प्रयोग आहे. ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, मार्च 1928 साली तो काय केला, तो जगासमोर आणला किंवा जाहीर केला. द डिस्कवरी ओन हिम द नोबेल प्राइज फॉर द फिजिक्स इन 1930. आणि मग या शोधाचा परिणाम म्हणजे त्यांना 1930 साली त्या ठिकाणी फिजिक्समधला म्हणजेच भौतिकशास्त्रामधला नोबेल पुरस्कार प्राप्त झाला किंवा मिळाला. इट वॉज द फर्स्ट टाईम धिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू ॲन एशियन. ही पहिलीच वेळ होती की कुठल्या आशिया खंडातील व्यक्तीला हा पुरस्कार काय करण्यात आलेला होता, देण्यात आलेला होता किंवा त्या ठिकाणी पहिल्यांदाच आशिया खंडातील व्यक्तीला अशा प्रकारचा पुरस्कार भेटला होता.
The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as National Science Day. बघा आता आपण विज्ञान दिवस शाळेमध्ये सुद्धा साजरा करतो, तर तो कधी असतो 28 फेब्रुवारीला असतो. आणि म्हणूनच पुढे या ठिकाणी 28 फेब्रुवारी इथून पुढे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे म्हणून काय करण्यात आला तर घोषित करण्यात आला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected Fellow of the Royal Society in 1924. आता एवढंच नाही तर याच्या अगोदरसुद्धा त्यांचं जे विज्ञानातील दृकशास्त्रातील त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं म्हणजे काय योगदान होतं त्याला अगोदरच मान्यता मिळाली होती. आणि 1924मध्ये बघा त्यांची काय झाली होती रॉयल सोसायटीच्या त्या ठिकाणी सभासद म्हणून त्यांची निवड झालेली होती. यू वूड हॅव लर्न्ड अबाउट द रामन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. बघा आता इथं तेच सांगितलेलं आहे की तुम्हीसुद्धा रामन इफेक्ट म्हणजे रामनचे परिणाम याविषयी आपण शाळेमध्ये शिकलेला असालच. But do you know the discovery subsequently helped in determining the internal structure of some 2000 chemical compounds. आता एवढंच नाही तर त्याच्या पुढं तुम्हाला माहीत आहे का की हा जो शोध होता त्यांनी लावलेला त्याच्यानंतर सुमारे असं म्हटलेलं आहे की 2000 रासायनिक संयुगे, केमिकल म्हणजे काय रसायन आपण म्हणतो आणि कंपाऊंड म्हणजे संयुग, 2000 संयुगाची त्या ठिकाणी संरचना निश्चित करण्यासाठी काय करण्यात आली याच्यामुळे मदत झाली. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ इक्विपमेंट दॅट रामन यूज्ड टू प्रूव्ह हिज थेअरी वॉज मीजली 200 रुपीज. आणि तुम्हाला अजून ही एक गोष्ट ऐकल्यानंतर खूप आश्चर्य वाटेल. तुम्ही अंदाज करू शकता का, गेस करू शकता का, तर्क करू शकता का की रामन यांनी आपला जो इफेक्ट होता किंवा आपला जो प्रयोग होता तो सिद्ध करण्यासाठी जी साधनसामग्री जी वापरली होती, इक्विपमेंट्स म्हणजे साहित्य जे वापरलेलं होतं त्याची किंमत किती होती? मीजली 200 रुपीज. फक्त मीज म्हणजे शुल्लक किती 200 रुपीज, फक्त 200 रुपये एवढ्या किमतीमध्ये त्यांनी त्यांचा जो सिद्धांत होता किंवा प्रयोग होता तो सिद्ध केला होता. रामन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शूड नॉट बी कन्फाइन्ड टू लॅबॉरेटरीज टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम्स. बघा आता त्यांचं काय म्हणणं होतं की रामन यांचं ठाम मत होतं की वैज्ञानिक जे असतात, जे शास्त्रज्ञ असतात त्यांनी काय करू नये तर कोणत्याही पद्धतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळा जी असते बघा, लॅबॉरेटरीज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रयोगशाळा, त्या ठिकाणी फक्त प्रयोगशाळेतच राहून समस्या सोडवाव्यात किंवा शोध लावावेत असं असू नये किंवा असं असायलाच नाही पाहिजे. दे शूड सर्च अराउंड देमसेल्फ अँड फाइंड दोज ॲन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. मग काय केलं पाहिजे संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी काय केलं पाहिजेत तर त्यांनी आपल्या त्या ठिकाणी नेचरमध्ये म्हणजेच आपल्या परिसरामध्ये फिरावं किंवा त्या ठिकाणी सानिध्यामध्ये परिसराच्या राहून निसर्गाच्या सानिध्यात राहून त्या ठिकाणी निसर्गाला योग्य अशा प्रकारची उत्तरे आपण काय केली पाहिजेत शोधली पाहिजेत. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन द इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्डवर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. बघा पुढं महत्त्वाचं वाक्य सांगितलं आहे, कारण विज्ञानाचं जे सर्वस्व आहे ते स्वतंत्र विचारात असते आणि कष्टात असते, कोणत्याही प्रकारची इक्विपमेंट म्हणजे साधनसामग्रीमध्ये नसतं. दो द ओशन अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर, इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन बिहाइंड इट. बघा आता असं म्हटलेलं आहे की समुद्र आणि आकाश हे जरी या ठिकाणी रंगाने कायमचे म्हणजेच निळे असले, ब्ल्यू असले, त्या ठिकाणी रंगाने कायमचे ते निळे असले तरीसुद्धा त्या पाठीमागे जे वैज्ञानिक कारण होतं ते शोधण्यासाठी आपल्याकडे जिज्ञासू जे मन आहे किंवा चौकस प्रवृत्ती जी आहे ती असणं किंवा मनामध्ये कशा प्रकारचा क्वेश्चनिंग माइंड असणं आपलं
आपलं मन चौकस असणं या ठिकाणी आवश्यक असते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनीही काय केलेलं आहे, हा पाठ किंवा रामन यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी अधिक माहिती त्यांनी दिलेली आहे. सो ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, म्हणजेच थोर महान संशोधकाचं मन हे नेहमी चौकस असतं, किंवा आपण म्हणू शकतो की ते प्रश्न विचारणारं असतं. हा जो पाठ आहे तो पाठ या ठिकाणी काय झालेला आहे, आपला पूर्ण झालेला आहे.